कॅमलूप्समधून. आता 4:15 झालेत. 4:30चं माझं लेक्चर आहे. 4:30 ते 5:30 एक लेक्चर अटेंड करायचं आहे. आणि आज जाणार आहे मी कॅलगरीला. आज रात्री 8:30ची बस आहे माझी, जी मला उद्या सकाळी 6 वाजता पोहोचणार कॅलगरीमध्ये. तर आता लेक्चर संपवायचं आहे. घरी जाऊन बॅग पॅक करायची आहे, कारण बॅग पण पॅक नाही केली मी. 3-4 दिवसांसाठी चाललो आहे. बाकी डिटेल्स नंतर देतो. आता घरी जाऊन बॅग पॅक करताना बाकी सगळे डिटेलमध्ये सांगतो. जस्ट घरी पोचलो आहे. 6:08 झालेत. बॅगच पॅक करायची आता. आणि 8:35ची बस आहे. आणि बस स्टॉप इथून थोडासा लांब आहे, जास्त लांब नाही आहे, गाडीने जवळच आहे, बसने लांब आहे. तर माझा जो रूममेट आहे ना, तो मला गाडीने सोडणार आहे. तर मग 8:10पर्यंत निघायचा प्लॅन आहे. आता बॅग्स तिथे ठेवल्यात मी. छोट्या बॅग्स आहे, मोठी बॅग नेऊन तर पॉईंट नाही. छोट्या बॅग्स आहेत त्या काढतो आणि भरतो. 2 बॅग आहेत माझ्याकडे, बघतो आता कोणती घ्यायची. 7 वाजत आलेत आणि माझी बॅग भरून झाली आहे. 2 बॅग्स घेतल्यात मी. यात सगळे कपडे आहेत आणि यात फक्त लॅपटॉप आणि चार्जर आणि एक नोटबुक आहे. आणि मी काय खाल्लं नव्हतं आज सकाळी नाश्ता केल्यानंतर. तर मी आता ऑमलेट ब्रेड आणि हा पराठा आहे बनवला आहे. या साईडला चहा पण ठेवला आहे. बोललो चहा पिऊन निघायच्या आधी. थोडी भांडी पण घासायला लागतील आता. तर खाऊन घेतो आणि मग आता निघतानाच रेकॉर्ड करतो. तर बरोबर 8 वाजलेत. मग अशी मी खाऊन घेतलं, आंघोळ पण केली, बॅग्स पॅक झाल्यात. कारण बस इथून चालू नाही होणार आहे, बस मागूनच येते. ती इथे फक्त 1 मिनिटासाठी थांबेल मला वाटतं लोक चढेपर्यंत, आणि मग लगेच निघेल. खूप अंधार आहे बाहेर. हा रूममेट गाडीत बसलाय, माझीच वाट बघतोय. See you later, Abby. Thanks, man. How does this work? Oh, the light? I'm a roommate आहे माझा. Thank you. No stress, man. Have a good trip. Yeah, I'll see you on Wednesday then. Yes. 8:15 झालेत. 8:35ची बस आहे. तिकडे 2 जण बसलेले दिसत आहेत मला बॅग घेऊन. कदाचित ते बससाठीच थांबलेत. मग त्यांना जाऊन विचारतो आता. गार वाजते आज. 12 डिग्री टेम्परेचर आहे. 13. न्यू विंड इज मेकिंग इट फील कूलर. 11 डिग्रीज. गार आहे थोडं. नशीब जॅकेट घातलं मी. आणि बस टाईमवर येऊ दे फक्त आता, नाही तर थंडीमध्ये त्रास होतो. तर इथे जे बाजूला माझ्यासोबत थांबले आहेत ना, त्यांनी मला पिझ्झा दिला खायला. मी नंतर रात्री खाईल, भूक लागल्यावर. खूप चांगले लोक आहेत. 9 वाजलेत आता. 8:35ची बस होती. 9 वाजलेत अजून नाही आली. मला बस ट्रॅक करायचं ते ID सापडला. मी शोधत होतो मागासपासून. तर कॅमलूप्स इथे आहे आणि या ग्रीन डॉट आहे ना बारीक, ती बस आहे. तर अजून लांबच आहे. मला वाटतं अजून 20-25 मिनटं तरी लागतील बसला यायला. आणि थंडीमध्ये आता खूप एकदम असे हात नम व्हायला लागले तर थंडीमध्ये. तर बस आली आहे फायनली. 9:20 झालेत आता. या विल वेट. येस. 10-12 जण उतरणार आहेत. ते उतरले की मग आमचं सामान लोड होणार. तर अजून 5 मिनटं थांबायचं आहे. म्हणजे मोठी आहे बस. अख्खी रात्र बसायचं इथेच. तर बस तिकडे उभी आहे. ही रिव्हर्स येते ती बसच आहे. मी जरा लाईटमध्ये आलो या साईडला, कारण तिकडे खूप अंधार होता. 11:15 झालेत बरोबर. आणि सिकामूस म्हणून जागा आहे, तिथं आलो आहे. अराऊंड 150 किलोमीटर कवर झालेत. टोटल जर्नी असणारे 600-650 किलोमीटरची अराऊंड. आणि गार आहे इथे खूप. मी जॅकेट न घालताच बाहेर आलो आहे. टेम्परेचर 9 आहे इथे. खूप गार वाजतं आहे.
20 मिनिटांचा ब्रेक आहे. मला खायला काय भूक तर नाही लागली आहे. तसं इथे एक रेस्टॉरंट आहे, काय खायचं असेल तर. मी जेवून आलो होतो, मला भूक नाही लागली अजून. आता पुढे जर कोणत्या स्टॉपला थांबली आणि भूक लागली तर तिथे खाईल. डेअरी मिल्कचे पण बरेच ऑप्शन आहे तिथे. सगळंच मिळतं इथे. दुकान छोटंच आहे पण सगळंच आहे. ते इंजिन ऑइल पण आहे. तरी 2 चॉकलेट्स घेतले. तर कॅलगरीला पोचलो आहे. बरोबर 6:30 वाजलेत. म्हणजे 1 तास लेट होती बस. तरी पण त्यांनी टायमात पोहोचवली. एकदम हेवी ड्रायव्हर होता. 100च्या खाली चालवलीच नाही त्यांनी गाडी. आणि माझा मित्र घ्यायला येतो आता. तर हे ऑफिस आहे इथे आतमध्ये. तिथेच मी माझी बॅग वगैरे ठेवली आहे, कारण बाहेर थंडी आहे तर सामान आत ठेवलं. कॉफी पिऊन बाहेर आलो आहे आणि खूप सुंदर सनराईज झाला आहे इथे. 7:30 वाजत आलेत. तर ही सुखज्योतची गाडी आहे. Just pull it off. Thank you, I appreciate it. सुखज्योतला तर भेटवलंच नाही. Thank you, guys. या शुअर. तर माझं सामान आता तिथे मागे आहे, ते जाऊन घ्यायचं आहे. खूपच भारी वाटतं इथे परत येऊन. सुखज्योतला भेटलो आहे ना, एकदम खुश झालो मी. बहुत खुश हो गया. मी कॅनडात पहिल्यांदा गाडी चालवणार आहे आज. आधी कधीच नाही चालवली. आणि मेन म्हणजे इथे लेफ्ट हँड ड्राईव्ह कार्स आहेत. सुखज्योत चालू आहे. ये आ गया हमारा छोरा. कीलेस है ना. हाँ मैं कसम से कनाडा में पहली बार गाड़ी चला रहा हूँ. लेफ्ट हैंड ड्राइव कार जिंदगी में कभी नहीं चलाई. मैं मेरे को बताना कुछ गलत करूँगा तो. सही है. वही मॉल में जाना ना. हाँ. हेडलाइट बंद कैसे होता है? अच्छा लेफ्ट में है क्या? बंद नहीं हुआ बंद ही है. तो बस कंटिन्यू गाना बज रहा है तो बुआ खोलेगा बंद हो जाएगा ऑटोमेटिकली. ते यार क्या मस्त गाडी आहे. टेक्नॉलॉजी फुल. आता तिथे रायडर एक्सप्रेसचं ऑफिस आहे. तिथे आतमध्ये बॅग ठेवली. आता बॅग घेऊन जातो. साईला मी सांगितलं होतं कालच. साईनी त्याचा ॲड्रेस पाठवला मला. आता तिकडेच जाऊ मग डायरेक्ट. इथून डाऊनटाऊनचा खूप मस्त व्ह्यू येतो आणि सनराईज पण ह्याच साईडला होतं. सात 8 महीने बाद मिल रहा हूँ मैं भी इसको. शाना बनियनवर आलाय मला घ्यायला बाहेर. झोपले का व्लॉग नको करू. पकडे अरे तू बायसेप चांगले झाले पण स्ट्रेच मार्क्स किती आले. काय वेट मारून फायदा नाही. स्ट्रेच मार्क्स येतात मग. ले भाई सुखज्योत आहे. बढ़िया. अच्छा वाला लेने गए आप भाई को. बटाटे असे का ठेवले? ते वाऱ्यावर ठेवायला. गावाला कांदे ठेवतो तसं.